नमस्कार मित्रांनो, अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या चॅनलवर मी सगळ्यात प्रथम एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी त्याच क्षेत्रातला असल्यामुळं मी शक्यतो चित्रपटांचे रिव्ह्यू करत नाही, पण या चित्रपटाचा रिव्ह्यू मला मनापासून करावासा वाटला म्हणून मी या चित्रपटाचा रिव्ह्यू करतोय. आपण सगळ्यांनी नक्की ओळखलं असेलच. चित्रपटाचं नाव आहे छावा. सर्वात प्रथम मॅड डॉग फिल्म्स, त्याच्यानंतर त्याचे निर्माते दिनेश विजन आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या राजाचा इतिहास जगभरात पोहोचवला. अनेक कथा, कादंबऱ्या, पुतळे, शिल्प आणि चित्रपट या माध्यमातून इतिहास आपण पुढच्या पिढींना देत असतो. तर माझ्या राजाचा इतिहास एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगभरात एकाच वेळी गेला याच्यासारखा आनंद मला म्हणजे कधी झाला नव्हता याच्या आधी. त्याच्यामुळे माझे शब्द पण थोडे इकडे तिकडे होतील, ते थोडे सांभाळून घ्या. या आनंदातून मी या चित्रपटाचा रिव्ह्यू करायला घेतला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी एक नाटक लिहिलेलं आहे, एक झुंज वादळाशी, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर. ऐतिहासिक चित्रपट जेव्हा आपण करतो किंवा एखादं नाटक लिहितो तेव्हा त्याला भयानक रिसर्चची गरज असते. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर म्हणजे हे महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण जगाचं दैवत असल्यामुळं त्यांचा इतिहास महाराष्ट्रातल्या घराघरात तोंडपाठ आहे. तर अशा विषयाला चित्रपटाला हात घालणं हेच एक मोठं अग्निदिव्य होतं. कारण कसं आहे, आपण जाणतो की इतिहासाचा उद्देश हा असतो की भूतकाळातलं सत्य प्रस्थापित करणे. म्हणजे मी नेहमी असं म्हणत असतो, मी माझ्या इतर मुलाखतींमध्ये किंवा इतर व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की इतिहास आणि त्याचे सिद्धांत हे विज्ञानाप्रमाणे असतात. एखादा नवीन सिद्धांत आला की आपल्याला जुने सिद्धांत खोडून पुसून टाकावेसे वाटतात. मी 4थीत शिकलेला इतिहासच बरोबर होता आणि आता नव्यानं आलेला इतिहास मी मान्य करणार नाही असं इतिहासात करता येत नाही. कारण इतिहासाचा प्रमुख उद्देश असतो भूतकाळातील सत्य प्रस्थापित करणे, एक टाइमलाईन प्रस्थापित करणे आणि त्या टाइमलाईनवर त्या घटना मांडणे हा इतिहासाच्या शाखेचा प्रमुख उद्देश असतो. त्याच्यामुळं तुमच्या आमच्या भावनांना तिथं काही किंमत नसते. कारण ते भूतकाळातलं सत्य आहे, त्याच्यात तुम्ही मी काहीच करू शकत नाही, कारण आपण तो इतिहास जाऊन बघितलेला नसतो. मग तो इतिहास कशाच्या जीवावर आपण मांडायचा आणि कशाच्यावर जीवावर ते सत्य प्रस्थापित करायचं, तर त्याच्यासाठी काही पुरावे असतात. तर ते पुरावे असतात लिखित, मौखिक आणि पुरातत्वीय. अशा 3 पद्धतीच्या पुराव्यांवर आपल्याला तर्कशास्त्राचा आधार घेऊन त्या गोष्टी मांडाव्या लागतात. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचे अनेक पर्स्पेक्टिव्ह तयार होण्याची शक्यता असते आणि त्या पर्स्पेक्टिव्हमधून आत्ताच्या काळाला सुसंगत आणि त्यानंतर ज्या घटना घडल्या त्याच्याशी जुळणी लावून बरोबर इतिहास मांडायचा असतो. आता हे एखाद्या कादंबरीत किंवा एखाद्या बखरीत बऱ्यापैकी शक्य आहे, पण जेव्हा 3 तासाचा चित्रपट तुम्ही करता किंवा 2 तासाचा चित्रपट, त्यात प्रचंड महान घटना मांडणं हे प्रचंड अवघड आहे, खूप अवघड असतं. कारण संभाजी महाराजांचा जन्म, त्यांची आग्रा भेट, त्याच्यानंतर त्यांचं सिंहाशी झुंज देणं, त्याच्यानंतर त्यांनी केलेला मोठा समुद्री हल्ला, त्यांनी मराठा लष्करामध्ये केलेले आमूलाग्र बदल, इंग्रज, डच, पोर्तुगीज, मुघल, महाराष्ट्रातल्या इतर 5 शाह्या यांच्याविरुद्ध एकाच वेळी दिलेला लढा, औरंगजेबाचं प्रचंड मोठं सैन्य आणि त्याचा दिलेला म्हणजे तोडकी साधनं असताना, लोकसंख्या कमी असताना दिलेला लढा हा जगाच्या पाठीवर एकमेव आहे. तर एवढ्या सगळ्या घटना 3 तासात कशा मांडायच्या? त्याच्यामुळं मी समजू शकतो या फील्डमध्ये असल्यामुळं की हे किती अवघड आहे. पण मी अभिनंदन करू इच्छितो उत्तेकर साहेबांचं की त्यांनी संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या सगळ्यांना या चित्रपटात टच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे संभाजी महाराजांचं सिंहाशी झुंज देणं, हे झुंज देणे काय एक सिम्बॉलिक आहे. म्हणजे कसं आहे की मुघल सत्तेचं प्रतीक आहे सिंह, त्या सिंहाला मारणारा कोणीतरी आहे आपला राजा, अशा अर्थाचं ते प्रतीक आहे. त्याच्यामुळं ती झुंज, त्यांचं इंग्रजी आणि इतर भाषांवर असलेलं प्रभुत्व,
त्यांच्या कविता, म्हणजे संभाजी महाराज हे उत्तम कवी होते, अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्याचबरोबर ते अत्यंत शूर आणि प्रजाहितदक्ष राजे होते. ते युद्धात मागे नव्हते थांबत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे नेहमी युद्धात मावळ्यांच्या पुढे राहिलेले आहेत. हा म्हणजे आपण बघतो की जुने मुघल राजे किंवा इतर राजे असतात ते सैन्याच्या पाठीमागे राहून आदेश देत असतात, पण आमचे हे राजे, मराठी मातीतले हे डोंगरदऱ्यातले राजे हे नेहमी पुढे होते. शाहिस्तेखानावरच्या हल्ल्याला महाराज गेले होते आत, आग्र्याला महाराज आत घुसले होते. त्याच्यामुळं हे वेगळंच गणित, आणि या विषयाची ताकदच इतकी की जगाच्या पाठीवर तुम्ही इतर कुठलाही विषय त्याच्यासमोर उभा करू शकणार नाही. आता हे पार्श्वभूमी सांगितली मी, थोडा व्हिडिओ मोठा होईल. आता चित्रपटाविषयी बोलूया. तर चित्रपट सुरू होतो तेव्हा या सगळ्या प्रवासातून ते आपल्याला घेऊन जातात दिग्दर्शक. कारण ऐतिहासिक चित्रपट करायचा म्हणजे त्याचे कॉस्ट्युम्स, त्याचे सेट्स, त्याच्यानंतर तलवारी, ढाली ह्या काल सुसंगत असायला हव्यात. म्हणजे 16व्या 17व्या शतकातल्या ते वाटायला हव्यात. ते आत्ताच्या वाटून चालणार नाहीत, कारण त्याला एक डेफिनेट इतिहास आहे. मराठीशाहीची तलवार वेगळी असते, मुघलशाहीची तलवार वेगळी असते, मराठीशाहीची तोफा वेगळ्या आहेत, मुघलशाहीच्या तोफा वेगळ्या आहेत. ते सगळं त्यांनी त्या चित्रपटात आणलेलं आहे. त्याच्याबद्दल चित्रपट आणि चित्रपटाचे जे कोणी तंत्रज्ञ असतील, पडद्यामागच्या पडद्यासमोर येईल, त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. दिग्दर्शनाचा विषय म्हटला तर दिग्दर्शनाला मी 10 पैकी 10 मार्क देईन. कारण शेवटचा 1 तास तुम्हाला विसरायला लावतो की तुम्ही कुठं आहात, काय आहात. तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय तुम्ही ते थिएटर सोडू शकत नाही. माझ्या राजाने किती हाल अपेष्टा सहन केल्या असतील स्वराज्यासाठी, काय केलं असेल नेमकं. नख काढणे, कातडी सोडणे, डोळे काढणे, जीभ कापणे, अशा पद्धतीनं हालहाल करून जेव्हा एखाद्या माणसाला, माझ्या राजाला मारलं जातं, तेवढी माझ्या अंगातलं रक्त खवळून उठतं की औरंगजेबासारखा एक विकृत माणूस तो काय हे सगळं करत असेल, कशासाठी. सगळे मारणार आहेत, या पृथ्वीवर कोणी राहणार नाही, तर हे कशासाठी त्याने केलं असेल. तर बाबा एक अहंकार, अत्यंत धर्मद्वेष्टपणा, हे सगळं त्यांच्या अभिनयातून त्यांनी दाखवलेलं आहे. किंवा विकी कौशल असतील. मला वाटतं, मला आधी असं वाटलं की विकी कौशल संभाजी महाराजांच्या रोलला योग्य आहेत की नाही, पण नंतर असा विचार केला की आपला राजा असा असू शकतो. तो जरूर नाही की आपला राजा शुद्ध संस्कृतमध्येच बोलला पाहिजे. आपला राजा हा अगदी आपल्या मातीतली, आपली शेतकऱ्याची भाषा पण बोलू शकतो ना. त्याच्यामुळं ते जेवढं सामान्य ठेवायचा प्रयत्न केला असेल त्यांनी, तेवढं ते मला आपलं वाटलं, आणि ही गोष्ट जमेची आहे. म्हणजे अनेकदा आपण बघतो की राजे दाखवायचे म्हणजे अगदी ते गोर दिसले पाहिजेत, ते सामान्य मावळ्यापेक्षा वेगळी भाषा बोलणारे दाखवले पाहिजेत, किंवा ते नेहमी जगदंब जगदंब करत असले पाहिजेत. असं नाही, ते पण तुमच्या आमच्यासारखेच माणूस होते, पण त्यांच्या बुद्धीची झेप ही काळाच्या पलीकडची होती. हे दाखवणं जास्त गरजेचं होतं, आणि ते त्यांनी दाखवलेलं आहे. मुघल सैनिक जेव्हा त्या आत घुसतात तेवढ्या अंगावर काटा येतो की माझा एकट्या राजाने कशी झुंज दिली असेल त्या काळात, काय केलं असेल नेमकं. मालोजी राजे घोरपडे असतील किंवा संताजी घोरपडे असतील, यांनी नेमकं कोणत्या सिच्युएशनला त्यांना भोगावं लागलं असेल, ते सगळं उभं राहतं. मग या चित्रपटाला आपण 10 पैकी 10 मार्क का देऊ नयेत. मुळात अशा विषयावर चित्रपट काढणं, तो एवढ्या मोठ्या स्केलवर, कारण कसं असतं, दिग्दर्शकाच्या डोक्यात एखादी गोष्ट असते, लेखकाच्या कागदावर एखादी गोष्ट असते, पण ती पडद्यावर जशी तशी आणणं ही खूप अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी दिग्दर्शनाला 10 पैकी 10 मार्क देईन. अभिनयाच्या बाबतीत अक्षय खन्ना असतील किंवा विकी कौशल असेल, यांनी खूप कमालीची कामं केलेली आहेत, खूप कमालीची कामं. माझा राजा कसा असेल बाबा, असा असू शकतो, की औरंगजेब कसा असेल तर तो तसा असू शकतो, असं वाटतं बघताना. फक्त एक उणीव मला वाटली, जी उणीव नाही आहे खरं तर, एवढ्या मोठ्या माणसाविषयी मी बोलणं बरोबर नाही, पण A.R. रहमान यांचं संगीत थोडं अजून प्रभावी असतं तर अजून मजा आली असती. माझ्या संस्कृतीची त्याची नाळ जोडली गेलेली असती तर मला अजून बरं वाटलं असतं. बाकी चित्रपट हा नक्कीच सगळ्यांनी पहा. आपल्या राजाचा इतिहास आहे, आपल्या राजाचा इतिहास हा जगाच्या पाठीवर सगळीकडे पोहोचला पाहिजे, आणि अनेक उत्तम कलाकृती हिंदीत तयार झाल्या पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि छत्रपती संभाजी महाराजांवर, आणि एकूणच मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामावर. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, तिथून ते इंग्रज येईपर्यंत मराठ्यांचा इतिहास हा फार देदीप्यमान आहे.
तर तो इतिहास जगाच्या पाठीवर जाणं, चित्ररूपात त्याचं डॉक्युमेंटेशन होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने मला हे महत्त्वाचं पाऊल वाटतं. बाकी सिनेमॅटोग्राफी म्हणाल या चित्रपटाची तर अतिशय सुंदर आहे, कास्टिंग उत्तम आहे, संगीत थोडं मी सांगितलं थोडं माझ्या मराठी मातीशी नाळ त्याची जुळत नसल्यामुळे मला थोडंसं संगीत कमी वाटलं, पण त्या सगळ्या उणीवा ह्यांनी अभिनयाने भरून काढलेल्या आहेत. आणि लेखन, मी खरंच ज्या लेखन टीमनं हा चित्रपट लिहिला आहे त्यांना मानतो. कारण काय, एवढ्या सगळ्या महान मोठ्या मोठ्या घटना 3 तासात दाखवणं हे खूप अवघड असतं. हे मला दिग्दर्शक लेखक म्हणून कळतंय, अभिनेता म्हणून कळतंय. तर त्यांनी ते केलं, मला सगळं कळलं महाराजांचं. आता पुढचा चित्रपट येईल, अजून चित्रपट येतील महाराजांवर, त्यातून त्यांचा इतिहास अजून कळत जाईल, अजून त्यांची व्यक्तिरेखा कळत जाईल. पण ही सुरुवात होणं गरजेचं होतं. म्हणून मी छावा चित्रपटाच्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आपले अनेक मराठी कलाकार त्याच्यामध्ये आहेत, याचाही मला खूप आनंद आहे. स्टंट्स जे आहेत, साहसदृश्य ज्यांनी केलेली आहेत त्यांनाही हॅट्स ऑफ, कारण खूप अवघड असतं. कारण मराठीशाहीची लढण्याची पद्धत वेगळी होती, त्यांची हत्यारं वेगळी होती, मुघली पद्धती वेगळ्या होत्या. म्हणजे एकूणच सगळ्याच बाबतीत हा चित्रपट जुळून आलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपट आहे. तर हा चित्रपट सगळ्यांनी पहा. मला म्हणाल तर 10 पैकी मी 11 मार्क देऊन टाकेन, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढं त्यांच्या प्रेमापुढं काय आणि कशाचं कंपॅरिझन करायचं. एवढा मोठा हिरो कुठंच नाही. म्हणजे तुमचा कॅप्टन अमेरिका घ्या किंवा काही घ्या, माझ्या छत्रपती संभाजी महाराज आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा हिरो या पृथ्वीवर अस्तित्वात आहे काय, तर नाही. तेव्हा या सुपर हिरोंचा सुपर हिरोंचा इतिहास तुम्ही नक्की पहा आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट करा, जेणेकरून अनेकांना ऊर्जा मिळेल. मराठीशाहीवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर, छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक चित्रपट काढावेसे वाटतील हिंदीमध्ये, जगाच्या प्रत्येक भाषेमध्ये. तर खूप छान वाटलं. वर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट आला, तो बघता आला आणि राजाचा इतिहास पाहताना डोळ्यात आसू आली. खूप छान वाटलं. चित्रपटाला 10 पैकी 11 मार्क आहेत.